तर मित्रांनो, सुगी महोत्सव 2026 इथे मुलुंड इथे मी आलेलो आहे, महाराष्ट्र सेवा संघ इथे. आणि आता मी ही अशी पुरणपोळी घेतलेली आहे आणि पुरणपोळीचं मी आस्वाद घेत आहे. तर तुम्ही सुद्धा इथे जरूर या, आमच्या पण स्टॉलला भेट द्या. धन्यवाद. तर मित्रांनो, इथे माझ्या आईने स्टॉल लावला होता आणि चकल्या 2 दिवसात खतम झाल्या. तर एक पाकिट उरलंय फक्त देण्यासाठी आणि एक पाकिट सॅम्पलचं आहे. मग ते सॅम्पलचे देता देता दोन्ही पाकिट संपणार आहेत. आणि एक ड्रायफ्रूट स्वीट होते. ड्रायफ्रूट स्वीट म्हणजे त्याच्यामध्ये सगळं नॅचरल शुगर जे असतं ते असतं, जे आर्टिफिशियल शुगर नव्हतं. हे सुद्धा आता खूप विकले जात आहे. आणि सगळ्यांना जेवल्यानंतर ताण लागते म्हणून बिस्लरीचे पाण्याचे बॉटल सुद्धा आम्ही ठेवलेले आहेत. QR कोड नव्हता, मग मी काय केलं, लगेच माझ्या अकाउंटचं QR कोड झेरॉक्सवाल्याकडे दिलं. त्याला झेरॉक्स करून केलं, मग त्याला वरती हे केलं आणि मग ठेवून दिलं. सारखं माझा मोबाईल द्यायला लागायचं मला पेमेंटसाठी. मग आता बरं आहे ना, लगेच पेमेंट करता येतं स्कॅन केला की. केवढं का हे अभक्ष आहे. खाली मी प्रियाच्या ह्याच्यात होते, मी पाहिलेच नव्हते. आणि ही शुगर फ्री आहे. चंपाकाई टेस्ट करा. नमकीन हा, बोल ना. शंकरपाळीसारखंच असतं ना. मित्रांनो, तर आता इथे जेवणाची वेळ झाली आहे आणि मी तुम्हाला सांगतोय की मी जेवायला काय काय घेतलेलं आहे, तर मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, ही माझी जेवणाची ताट आहे. तर इथे तुम्हाला पहिला दिसतोय की हे भरलेलं वांग, हे भरलेलं वांग आहे. हे वांग्याचं भरीत आहे. हे बाटी ज्याला आपण म्हणतो, हे कळण्याची भाकरी, हा पराठा आणि हा डाळ. इथे डाळ आहे आणि इथे ही चटणी आहे. तर ही अशी खानदेशी पारंपरिक ताट आपण आता खाणार आहोत, चव बघणार आहोत. तर मित्रांनो, हा बाटी नावाचा एक पदार्थ आहे, खानदेशी पदार्थ. तर तो मी आज पहिल्यांदा खातोय. याचं पूर्ण नाव दाल बाटी, डाळाची बनली आहे ही, म्हणून डाळ बाटी आहे. खाऊन बघूया आपण. एकदम खुसखुशीत आहे, तळलेली आहे ना, तळलेली असते ना, एकदम खुसखुशीत आहे आणि मस्त. आतमधून मऊ आहे, बाहेरून थोडी कडक आहे, क्रिस्पी आहे बाहेरून, एकदम छान आहे.
आवळ्याचं टेस्ट कर. आवडतं की तुम्ही केलेलं आहे हो ना. हा कष्ट असतील तर ठीक आहे. हा सेम आहे. आणि होममेड आहे, अगदी रिअल आहे. दाल बाटी पार्सल ना वेगवेगळी. तर मित्रांनो आता खजूर म्हणजेच शुगर फ्री जे मिठाई आहेत खजूर आणि ड्रायफ्रूटच्या बनवलेल्या त्याच्या फक्त आता 2च डबे उरलेले आहेत. बाकी सगळे डबे पूर्णपैकी विकले गेलेले आहेत आणि जे चकल्या आहेत ते चकल्या पण विकल्या गेलेल्या आहेत आणि पाण्याच्या बॉटल काही एक दोन लहान उरले आहेत. आणि आता परत उद्या पण यायचं आहे, पण उद्या मी नसणार आहे. पण उद्या हे सुगी महोत्सव सुरू असणार आहे. उद्या म्हणजे 8 तारीख, आज 7 तारीख आहे. तर मित्रांनो तुम्हाला आजचा हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.